नमस्कार मंडळी, एक्सेल सिम्प्लिफायर या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज पुढील आपण स्पेशल मधले केसेस पाहणार आहे. ऑल एक्सेप्ट बॉर्डर याच्या नावामध्येच आहे मित्रांनो की जर आपल्याला एखाद्या कंटेंट सिलेक्ट करायचे आहे परंतु त्याच्या सोबत जे बॉर्डर्स आहेत ते आपल्याला नको आहेत, तर त्या केस मध्ये आपण काय करू शकता, ऑल एक्सेप्ट बॉर्डर्सचा ऑप्शन स्पेशल मध्ये करू शकता. त्यासाठी मी थोडासा कंटेंट कॉपी केलाय, सिलेक्ट करून कॉपी केलाय. ऑल एक्सेप्ट ज्या ठिकाणी मला पेस्ट करायचंय त्या ठिकाणी सिलेक्ट केलं, पेस्ट मध्ये पेस्ट स्पेशलला आले, त्यामध्ये ऑल एक्सेप्ट बॉर्डर्स म्हणजे बॉर्डर्स सोडून सगळा कंटेंट काय होणार माझा या ठिकाणी पेस्ट होणार. क्लिअर आहे? तुम्ही पाहू शकता तिथे आपल्याला कोणत्याही प्रकारचे बॉर्डर्स काय झालेत, कॉपी झालेले नाही आहेत. बॉर्डर्स सोडून जे कॉपी करायचे आपण ते काय केलं, ऑल एक्सेप्ट बॉर्डर्स या ऑप्शननी सिलेक्ट करून घेतलं. क्लिअर आहे? पुढे बघणार आहे कॉलम विड्थ. सपोज तुम्हाला पर्टिक्युलर सेलचीच कॉलम विड्थ हवी आहे. आता समजा ही कॉलम विड्थ मला हवी आहे, ही जी कॉलम विड्थ आहे ना डी ची, एवढीच विड्थ मला कॉलम विड्थ या ठिकाणी द्यायचे. तर फर्स्ट मी काय करेल, जी कॉलम विड्थ पाहिजे तो सेल सिलेक्ट करेल, कॉपी करेल, ज्या ठिकाणी अप्लाय करायची त्या सेलला सिलेक्ट करून घेईल, पेस्ट ऑप्शन मध्ये येऊन पेस्ट स्पेशल, त्यामध्ये कॉलम विड्थ या ऑप्शननी काय होईल, या कॉलमची जी काही विड्थ आहे ती कुठे आहे, या कॉलमला काय होईल, पेस्ट होईल. क्लिअर आहे? ओके, इथपर्यंत काय डाऊट आहे का? पुढे बघणार आहे फॉर्म्युला अँड नंबर फॉर्मॅट. समजा तुम्हाला एखादा सेल मधील फॉर्म्युला हवा आहे परंतु तुम्हाला त्याचा व्हॅल्यू नको आहे, नंबर फॉर्म्युला आणि त्याचा त्या सेलला जो काही फॉर्मॅटिंग आहे, त्या नंबरला जो काही फॉर्मॅटिंग आहे ते हवा आहे तुम्हाला. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, फर्स्ट जो फॉर्म्युला आणि त्याचं फॉर्मॅटिंग हवाय तो सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्ही काय करा, सिलेक्ट केल्यानंतर कॉपी करा, ज्या ठिकाणी तुम्हाला तो पेस्ट करायची ती जागा सिलेक्ट करा, पेस्ट ऑप्शनला या, पेस्ट स्पेशल, त्यामध्ये काय घेणार आहे, फॉर्म्युला अँड नंबर फॉर्मॅट्स, त्यानंतर ओके करा. तुम्ही आता पाहू शकतात की या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला कॉपी झालेला आहे आणि तसंच त्या सेलचा फॉर्मॅट देखील कॉपी झालेला आहे. क्लिअर आहे? ओके, पुढे बघणार आहे व्हॅल्यूज अँड नंबर्स फॉर्मॅट. याच्या नावामध्येच आहे, जी काही व्हॅल्यू आहे आणि त्या नंबरचा फॉर्मॅट आहे तो येणार आहे. म्हणजेच तुम्हाला जर फॉर्म्युला डिस्प्ले करायचा नाहीये, फक्त जे काही नंबर आणि त्याचं फॉर्मॅटिंग आहे तेच डिस्प्ले करायचे, अशा केसमध्ये हा आपल्याला यूज करता येऊ शकतो. आता फॉर एक्झाम्पल हा सेल सिलेक्ट केला, ज्या ठिकाणी फॉर्म्युला पण आहे आणि त्या नंबरला फॉर्मॅटिंग देखील केलेलं आहे, कॉपी केला, जिथे हवे तिथे पेस्ट करण्यासाठी जागा सिलेक्ट केली, पेस्ट ऑप्शनला, पेस्ट स्पेशल, त्यामध्ये व्हॅल्यूज अँड नंबर्स फॉर्मॅट, म्हणजे फक्त काय होणार, व्हॅल्यू आणि नंबरचा फॉर्मॅट येणार, फॉर्म्युला येणार नाही. ओके करा. तुम्ही इथे पाहू शकता, इथे फक्त काय झालंय, नंबर डिस्प्ले होते, राईट. इथे आपल्याला नंबर डिस्प्ले झालेला दिसून येतोय. क्लिअर आहे? कोणाला काय डाऊट आहे का? आता पुढे आहे ऑपरेशन. ऑपरेशन म्हणजे मॅथमॅटिकल ऑपरेशन. फॉर एक्झाम्पल आपण ऍडिशन घेऊ शकतो, सबट्रॅक्शन घेऊ शकतो, डिव्हिजन घेऊ शकतो, मल्टिप्लिकेशन घेऊ शकतो. आता फॉर एक्झाम्पल 10 नंबर आहे, आता ह्या टेबल मधली एखादी व्हॅल्यू मला इथे ऍड करायची, तर मी ते इक्वल टू 10 प्लस इथला सेल ऍड्रेस असा नाही देणार. तर त्याऐवजी मी काय करेल, जी व्हॅल्यू मला ऍड करायची आहे ती व्हॅल्यू मी सिलेक्ट करेल, कॉपी करेल, ज्या ठिकाणी ऍड करायचे त्या सेलला सिलेक्ट करेल, पेस्ट ऑप्शनला येईल,
पेस्ट स्पेशल, त्यामध्ये आपल्याला काय पाहिजे, ऑपरेशन्स मध्ये ऍड ऑप्शन ऍड करायचं ठरलंय ना आपलं. ओके करा. आपण 10% होतं पहिलं आपलं या सेल मध्ये, ऍड केलं, त्यामध्ये काय ऍड केलं, 10 प्लस 10 काय झालं, 20. क्लिअर आहे? कोणाला काही डाऊट आहे का? ठीक आहे, थँक्यू. पुढील ऑप्शन पुढील भागामध्ये.